ठेवलेले आहेत. आता त्या लोकांना काय आव्हान कराल तुम्ही? राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या सोबत मागच्या 3 दिवसापूर्वी फोनवरून संभाषण झालं की बाब निदर्शनास आणून दिली. निवडणूक आयोगाकडं मी परवाच्या दिवशी जाऊन भेटून म्हणजे 15 तारखेला जाऊन निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे. त्यांना मी सविस्तर पत्र दिलेलं आहे की आपण मतदानापासून लोकांना वंचित ठेवू शकत नाही. एक एक मत करून घेण्यासाठी निवडणूक आयोग सातत्यानं प्रयत्न करतं. त्याच्या जाहिराती देणं, त्याच्यावरती मोठमोठी लोक जी आहेत, ज्यांना लोकांना ती परिचित आहेत, अशा लोकांच्याकडून आपण आवाहन करतो की मतदान करा, मतदानापासून कुणी वंचित राहू नका. परंतु 5 तारखेला फेब्रुवारीला जी निवडणुकीची तारीख घोषित केली आहे, त्याच दिवशी आमच्या सर्वांची कुलदेवी मायाका देवीचं बोलण्याचा कार्यक्रम आहे. यात्रा जरी 1 ते 9 तारखेपर्यंत असली तर मुख्य दिवस हा 5 तारखेला आहे आणि गावच्या गावं यात्रेला जात असतात. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की आम्ही कलेक्टर यांच्याकडून अहवाल मागून घेऊ. काल निवडणूक आयोगाचं पत्र हे पुणे आयुक्त आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना प्राप्त झालंय. पुणे आयुक्तांच्या सोबत मी काल फोनवरून बोललोय. त्यांनी जिल्हाधिकारी सांगली, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हाधिकारी सातारा, जिल्हाधिकारी कोल्हापूर, पुण्यातली काही भागातली लोक यात्रेसाठी जातात त्यांनाही पत्र काढलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली सगळ्यांना पत्र काढून तलाठी आणि सर्कल महोदयांच्याकडून गावागावाचा रिपोर्ट मागवलेला आहे. आजच आपल्या जिल्ह्याचं जे काम बघतात त्यांच्याशी मी बोलणं केलं. मी काल माननीय जिल्हाधिकारी सांगली काकडे साहेबांना पण भेटलो. कोल्हापूर कलेक्टर यांच्याशी फोनवरून बोललोय. माननीय जयकुमार मंत्री महोदय साहेब हे सातारा आणि सोलापूरच्या कलेक्टर साहेबांशी बोलले. माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा हे कोल्हापूर, सोलापूर आणि सांगलीच्या कलेक्टर साहेबांशी बोललेले आहेत. तर आम्ही सर्वांनी प्रयत्न केलाय आणि मला विश्वास आहे की या सगळ्या विषयातून निवडणूक आयोग हे सगळी परिस्थिती पाहता निवडणूक एखाद्या दिवसासाठी पुढे ढकलेल अशी आम्हाला आशा आहे. जर निवडणूक आयोगाने ही निवडणूक पुढे नाही ढकलली तर मी याबाबत कोर्टात पण जाणार आहे. तशी मी तयारी केलेली आहे. वकिलांच्याकडून सगळं ड्राफ्ट आमचा रेडी आहे. त्यामुळे आणखी एक 2-4 दिवस इथल्या लोकांनी वाट पाहावी अशी विनंती करतो. निवडणूक आयोगाचा निर्णय जर आला तर मग आपल्याला त्या पद्धतीनं बैलगाडीवाले कधी जाणार, नंतर बोनी कुठल्या दिवशी करायचं किंवा 5 तारीख सोडून जर मतदान आलं तर मग कुठलाच प्रश्न राहणार नाही. फक्त बैलगाडीवाल्यांना विनंती करून त्यांनी लवकर कसं परत येता येईल अशी एक रचना करावी लागेल. तरी 2-3 दिवसानंतर आपल्याला स्पष्टता आल्याच्या नंतर आम्ही लोकांशी बोलू. आटपाडी नगरपंचायतमध्ये जो आपला विजय झाला, लोकांमध्ये चर्चा आहे की भाजपनं एक चांगला चेहरा, शिक्षित चेहरा समोर दिला. नाही, त्या पद्धतीने आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपण शिक्षित आणि चांगल्या चेहऱ्यांना आपण संधी देणार का? हो, चांगल्या चेहऱ्यांना आम्ही संधी देतोय. आम्ही वाईट चेहऱ्यांना कधी संधीच देत नाही. सगळ्यात चांगल्या लोकांना आम्ही संधी देतोय. या निवडणुकीमध्ये चांगली लोक या निवडणुकीमध्ये उभा राहतील. समाजाचं हित पाहणारी, समाजाचं कल्याण व्हावं अशी भावना असणारी आणि त्यांचा समाजाला त्रास नसणारी अशी लोक आम्ही या निवडणुकीमध्ये उभा करतोय आणि नक्की लोकांना सुद्धा ते सगळे उमेदवार पसंत पडतील.